नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित लग्नानंतर होईल का प्रेम, भाग 17वा. मुंबईचं ऊन आणि अंगाची होणारी लाहीलाही. गौरीसाठी हे सगळं नवीन होतं. गावात असताना झाडांच्या सावलीत आणि थंड हवेत वावरणारी गौरी आज मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात स्वतःचं अस्तित्व शोधायला निघाली होती. मोहितनं तिला एका मोठ्या कॉर्पोरेट इमारतीसमोर उभं केलं होतं. काचेची ती उंच इमारत पाहून गौरीचे डोळे विस्फारले. गौरी, आत जा, घाबरू नकोस. सध्या रिसेप्शनिस्टच्या कामासाठी जागा आहे असं सरांनी सांगितले. तू फक्त नम्रपणे बोल. मोहितने तिचा खांदा थोपटत धीर दिला. गौरीनेही दीर्घ श्वास घेतला आणि ती आत शिरली. रिसेप्शनवर बसलेली मुलगी अतिशय आधुनिक कपड्यात आणि इंग्रजीत कोणाशी तरी बोलत होती. गौरीला ते पाहूनच दडपण आलं. ती आपला साधा सुती ड्रेस सावरत तिथे उभी राहिली. हाय, मे आय हेल्प यू? त्या मुलीने तिच्याकडे अतिशय तुच्छतेने पाहत विचारलं. ते मला नोकरीसाठी मोहितनं पाठवले. गौरी कसाबसा आपला आवाज गोळा करत म्हणाली. तसं त्या मुलीने आत फोन करून सांगितलं. मॅनेजरने तिला आत पाठवायला सांगितलं. तसं तिची मुलाखत झाली, पण ती अवघ्या 2 मिनिटातच संपली. सॉरी मिस गौरी, आम्हाला इथे इंग्रजी बोलता येणारी आणि कॉम्प्युटरचं ज्ञान असलेली मुलगी हवी आहे. तुमचं मराठी चांगलं आहे, पण कॉर्पोरेट जगासाठी ते पुरेसे नाही. मॅनेजरने अतिशय कडवट शब्दात तिला सांगितलं. बाहेर आल्यावर गौरीचा चेहरा पडला होता. मोहितनं तिला पाहिलं आणि तो सगळं समजून गेला. काही हरकत नाही गौरी, पहिलीच वेळ होती ना. मुंबईत पहिल्याच प्रयत्नात यश मिळतं तो नशीबवान. आपण दुसरीकडे ट्राय करू. आज या गोष्टीला 3 दिवस झाले होते, पण म्हणतात ना, मुंबईची सकाळ कधी कुणासाठी थांबत नाही. धावणाऱ्या लोकल ट्रेन, रस्त्यावरील गाड्यांचा हॉर्न आणि लोकांची ही न संपणारी पळापळ. पण या सगळ्यामध्ये गौरी आता स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती. बोरवलीच्या त्या छोट्याशा फ्लॅटमध्ये तिने देवासमोर दिवा लावला आणि आपल्या दिवसाची सुरुवात केली. मोहितने तिला नोकरीसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण गेल्या 2-3 दिवसात तिला फक्त नकारच पाहायला मिळाले होते. गौरी, तयार आहेस ना? बाहेरून मोहितचा आवाज आला. हो मोहित, आलेच. गौरीने आपला साधा सुती ड्रेस नीट केला आणि ती बाहेर आली. मोहितनं तिला एका मोठ्या जाहिरात कंपनीच्या ऑफिसमध्ये नेलं होतं. इथे डेटा एंट्रीचं काम आहे. पगार कमी असेल, पण सुरुवात करायला हरकत नाही, मोहितने समजावलं होतं. पण तिथे गेल्यावर पुन्हा तोच प्रश्न समोर आला. कम्प्युटर येतं का? टायपिंग स्पीड किती आहे? गौरीनं मान खाली घातली. तिला मोबाईल वापरता येत होता, पण कॉम्प्युटरचा कही माहीत नव्हता. सॉरी, आम्हाला अनुभवी मुलगी हवी आहे. मॅनेजरने फाईल परत केली. बाहेर आल्यावर तेच परत घडले. गौरीच्या डोळ्यात पाणी आले होते. मोहित, खरंच मुंबईत माझ्यासारख्या गावढळ मुलीला जागा नाही का रे? प्रत्येक ठिकाणी इंग्रजी आणि कॉम्प्युटर विचारतात. मला तर फक्त कष्ट करायला येतात. ते दोघे एका चहाच्या टपरीवर बसले होते. चहा पीत पीत ती उदास होत बोलते. असं म्हणू नको गौरी, प्रत्येकाची वेळ येते. चल, आज आपण एका वेगळ्या ठिकाणी जाऊ. मोहितने तिला धीर दिला. दिवसभर गौरी आणि मोहित एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये फिरत राहिले. कधी लिफ्टमध्ये चढताना तिला भीती वाटायची, तर कधी एअर कंडिशनच्या गारव्यामुळे तिला परक वाटायचं. मुंबईच्या चकचकीत जगामागे जे संघर्षाचे डोंगर आहेत, ते आज गौरी प्रत्यक्ष चढत होती. दुपारच्या वेळी एका बाकावर बसून त्यांनी वडापाव खाल्ला. हा मुंबईचा पिझ्झा आहे, मोहित हसून म्हणाला. गौरीला पहिल्यांदाच जाणवलं की या अनोळखी शहरात मोहित नावाचा एक निस्वार्थ मित्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तिची आणि मोहितची गट्टी आता चांगलीच जमली होती. तो तिला युपीच्या गोष्टी सांगायचा आणि ती त्याला तिच्या गावाच्या निसर्गाच्या. दुसरीकडे अंधेरीच्या त्या आलिशान फ्लॅटमध्ये रागिनी मात्र प्रचंड दहशतीखाली होती. अग्नेय कारखान्याच्या गुंडांनी जे थैमान घातलं होतं, त्यातून ती अजून सावरली नव्हती. घर विस्कटलेलं होतं आणि तिचं मन त्याहूनही जास्त विस्कटलं होतं. इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. तिने स्क्रीनवर पाहिलं. अण्णाभाई असं नाव चमकत होतं. रागिणीचे हात थरथरू लागले. तिने घाबरतच फोन उचलला.
हॅलो अण्णा, ती घाबरतच बोलली, चेहऱ्यावरचा घाम पुसतच. काय ग रागिनी, खूप दिवस झाले, माझे 5 लाख रुपये अजून परत आले नाहीत. पार्टी करायला पैसे आहेत तुझ्याकडे, पण कर्ज फेडायला विसरलीस. फोनच्या पलीकडून एक जड आणि क्रूर आवाज आला. अण्णा प्लीज, मला थोडा वेळ द्या, मी नक्की परत करेन. सध्या माझं काम थोडं स्लो चाललंय. रागिनी गयावया करू लागली. तिने हे पैसे एका चुकीच्या गुंतवणुकीत गमावले होते आणि आता अण्णाभाईचे लोक तिच्या मागे लागले होते. वेळ संपलाय, मला आज संध्याकाळपर्यंत तोडगा हवाय. जर पैसे नसतील तर एक काम कर, तुझ्या ओळखीची कुणीतरी चांगली मुलगी दे. माझ्या पबमध्ये नवीन वेटर हवी आहे. पण लक्षात ठेव, तिथे फक्त ड्रिंक सर्व करायचे नाही, तर तिथल्या VIP ग्राहकांची करमणुकीही करायची आहे. जर तू अशी एखादी मुलगी दिलीस तर तुझं अर्ध कर्ज माफ करेन, नाहीतर उद्या तुझे फोटो पेपरमध्ये येतील आणि तुझा हा फ्लॅट माझा असेल. अण्णाबाईने धमकी देऊन फोन कट केला. रागिणीचा श्वास कोंडला गेला ते ऐकून. तिला माहीत होतं की अण्णाभाई काय बोलतो. करमणूक म्हणजे काय हे तिला सांगण्याची गरज नव्हती. तिला स्वतःला त्या नरकात जायचं नव्हतं, पण कर्ज तर फेडायचं होतं. आता मी कुणाला शोधू? कोण अशी मुलगी असेल जिला कामाची गरज आहे आणि जी कोणालाच ओळखत नाही? रागिनी विचारात पडली. तोच अचानक तिच्या डोळ्यांसमोर गौरीचा चेहरा आला. तीच गौरी जिला तिने भर दुपारी घराबाहेर काढलं होतं. रागिनीच्या मनात एक अपराधीपणाची भावना आली. मी किती वाईट वागली तिच्याशी, आणि आता पुन्हा तिला याच संकटात ढकलणार. पण भीती ही माणुसकीपेक्षा मोठी असते. रागिनीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गौरीचा बळी देण्याचं ठरवलं. गौरीला कामाची गरज आहे, तिला शहर माहीत नाही. मी तिला सांगताना फक्त वेटरचं काम आहे असं सांगेन. तिला काय कळणार आहे? रागिनीने लगेच गौरीला शोधण्याचा विचार केला, पण गौरीचा नंबर तिच्याकडे नव्हता. तिने गण्यामामाला कॉल करायचं ठरवलं. कारखानीस निवासात परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. रिचा आता कोणाला जुमानत नव्हती. अग्नेय ऑफिसमध्ये गौरीच्या आठवणीत आणि रागात वेडा झाला होता, तर कीर्ती रिचाच्या गुपितामुळे अस्वस्थ होती. रिचा, तू हल्ली खूप उशिरा येतेस घरी, काय चालू आहे तुझं? अग्नेयनं अचानक विचारलं. डिनरसाठी सगळे एकत्र आले होते. अग्नेय असल्याने सगळे शांत बसून जेवण करत असताना अचानक अग्नेयने तिला विचारलं. दादा, ते ना, आजकाल मी कीर्तीच्या ब्युटिकमध्ये असते रे. तू कीर्तीला विचार ना. हो ना ग कीर्ती. रिचा दचकली आधी, पण तिने उगाच ओढणी स्वतःला सावरत किंचित हसून म्हटलं. अग्नेयनं कीर्तीकडे पाहिलं. कीर्तीनं मान खाली घातली. तिला खोटं बोलायला आवडत नव्हतं, पण रिचाने तिला आधीच धमकी दिली होती. हो दादा, आम्ही ब्युटिकमध्ये असतो, म्हणजे आजकाल खूप कस्टमर्स असतात ना, म्हणून मग दी सुद्धा, कीर्ती कसंबसं म्हणाली. अग्नियेच्या चेहऱ्यावर संशय होता, कारण रिचाला हे काम किती आवडतं हे त्याला चांगलंच माहीत होतं. पण सध्या त्याने या विषयावर चर्चा केली नाही. बघ, कारखानीस कुटुंबाची इज्जत माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. जर कोणी ती धुळीला मिळवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही. अग्नेयचे हे वाक्य रिचाच्या काळजात धडकी भरवून गेलं. पण आर्यनचे वेट तिच्यावर इतकं स्वार होतं की तिला परिणामांची पर्वा नव्हती. गौरी सापडेल का रागिणीला? आणि मोही त्या सगळ्यात कसा मध्ये येईल? रिचाचं हे वागणं कारखानीस घरात कळेल का? अग्नेय कसा रिॲक्ट करेल? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहा लग्नानंतर होईल का प्रेम. बाकी हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.